नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं। या सेशनमध्ये आपण इयत्ता 10वीतील गणित विषयातील पार्ट 2 म्हणजे जिओमेट्रीचा पहिला धडा अभ्यासणार आहोत। यामधील चॅप्टर प्रॅक्टिस सेशन 1.1 सोडवण्यापूर्वी आपण काही कन्सेप्ट जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। तर पहा, पाठ पहिला सिमिलॅरिटी। यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला दिलेला आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा रेशो प्रमाण दिलेला आहे। यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights। म्हणजेच काय, तर आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जर प्रमाण काढायचं असेल तर त्या प्रमाणाचा ते प्रमाण किंवा त्याचा रेशो हा त्या दोन त्रिकोणाच्या पायाचा आणि त्यांची असलेल्या उंचीच्या गुणाकारानुसार असतो। पहा, इथे दोन त्रिकोण दिलेले आहेत। एक आहे त्रिकोण ABC आणि दुसरा आहे PQR। या त्रिकोणामध्ये आपल्याला हे दिसते की AD इज परपेंडिक्युलर टू BC, म्हणजे याच्यामध्ये AD हा लंब टाकलेला आहे BC या बाजूवरती, म्हणजे BC हा आहे पाया आणि AD ही आहे या त्रिकोणाची उंची। त्याचप्रमाणे या आकृतीमध्ये QR वरती PS हा लंब टाकलेला आहे, म्हणजे PS ही आहे याची उंची आणि QR हा आहे याचा बेस। आता आपल्याला जेव्हा या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमाण शोधायचे असते तेव्हा आपल्याला अगोदर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहीत असायला पाहिजे। तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय असतं, तर 1/2 पहा 1/2 गुणिले बेस म्हणजेच पाया गुणिले हाईट। ठीक आहे, पाया गुणिले हाईट म्हणजेच पाया गुणिले उंची असतं। मग आपण इथं पाहिलं की एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि त्याच्या रेशोमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQR। तर 1/2 गुणिले याचा पाया कोणता आहे पहिल्या त्रिकोणाचा BC, म्हणून इथं BC लिहिलेलं आहे आणि गुणाकारामध्ये याची हाईट कोणती आहे तर ही AD आहे। त्यानंतर त्रिकोण PQR मध्ये 1/2 गुणिले याचा पाया आहे QR आणि याची उंची आहे PS। ठीक आहे, मग आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे 1/2 1/2 हे कॅन्सल होतात आणि आपल्याकडे शिल्लक राहतं BC × AD आणि QR × PS, म्हणजेच द रेशो ऑफ देअर एरियाज, म्हणजेच ह्या त्रिकोणाचा एरिया आपल्याला कसा फाइंड करता येतो, तर B1 × H1 आणि B2 × H2 या फॉर्म्युल्याने आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 हा आपल्याला सोडवायचा आहे। आता आपण याच्या काही कंडिशन्स पाहूयात। दोन कंडिशन्स आपल्याला या बुकमध्ये दिलेल्या आहेत। तर पहा, कंडिशन नंबर 1 आहे इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, म्हणजेच जेव्हा दोन त्रिकोणांची उंची समान असते तेव्हा त्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी आहे की द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal heights is equal to the ratio of their corresponding bases। म्हणजेच काय, तर जेव्हा दोन त्रिकोणाची उंची समान असते तेव्हा त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमाण हे त्याच्या बेसेस म्हणजे त्याच्या पायावरून ठरवलं जात असतं। तर पहा, इथे दोन त्रिकोण दिलेले आहेत आपल्याला, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR। पहिल्या त्रिकोणामध्ये BC हा पाया आहे तर दुसऱ्या त्रिकोणामध्ये QR हा पाया आहे। ABC मधील उंची आहे AD, याला H नाव दिलेलं आहे, आणि PQR मधील उंची आहे PS, याला आपण H नाव, ही हाईट यांची सेम आहे यामुळे इथं H1 ठेवलेलं आहे। आता आपल्याला याचा जर एरिया फाइंड करायचा असेल, रेशो एरियाचा जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी सूत्र माहिती आहे की B1 × B2 आणि H1 × H2 असतो। तर पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, ट्रायंगल ABC मध्ये बेस आहे BC। ठीक आहे, हा आहे बेस BC आणि याची हाईट आहे H। त्याचबरोबर त्रिकोण PQR मध्ये QR आहे बेस आणि त्याची हाईट आहे
एच. ठीक आहे, हे आपण मेन्शन केलं. यानंतर याच्यामध्ये हे एच एच कॅन्सल होतं आणि शिल्लक राहतं बी सी अपॉन क्यू आर. म्हणजेच जेव्हा दोन त्रिकोणाची उंची समान असते तेव्हा त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा जो प्रमाण आहे, एरिया रेशो ऑफ टू ट्रायंगल्स एरिया, तर तो किती असतो, तर B1 अपॉन B2 म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसनुसार असतो. नेक्स्ट कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 आपल्याला काय सांगते की इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे जर बेस इक्वल असतील. ठीक आहे, तर पहा आपली प्रॉपर्टी काय बनते, तर द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस, म्हणजे बेस समान असणाऱ्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा रेशो कसा तयार होतो, तर इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. इथं हे हाईट्स महत्त्वाचं आहे. जर बेस समान असेल तर त्याच्या उंचीनुसार रेशो ठरवला जाईल आणि जर हाईट समान असेल तर त्याच्या बेसनुसार पायानुसार त्याचा रेशो ठरवला जाईल. ठीक आहे, पहा इथे एक त्रिकोण आहे, त्रिकोण ए बी सी, आणि इथं दुसरा आपल्याला त्रिकोण दिसतोय ए बी पी. ठीक आहे, तर ए बी सी याची हाईट आहे सी डी, हे आपण H1 ने इथं डिनोट केलेली आहे. आणि दुसरा त्रिकोण आहे हा ए बी पी, याची हाईट आहे पी क्यू. यांचा बेस सेम आहे, दोन्ही त्रिकोणाचा बेस ए बी हा सेम आहे, यांची उंची वेगळी आहे. मग जेव्हा त्रिकोणाची उंची वेगळी असते आणि बेस समान असतो तेव्हा त्रिकोणाचा क्षेत्रफळाचे प्रमाण कसे शोधायचे, तर त्रिकोण ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी इज इक्वल टू, पहा बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे. याचा बेस आहे ए बी सीमध्ये बेस आहे ए बी आणि हाईट आहे H1. तर ए पी बीमध्ये बेस आहे ए बी, ए बीच बेस आहे, दोघांचा सेम आहे, बेस आहे ए बी आणि हाईट आहे H2. याच्यामध्ये ए बी हे कॅन्सल होईल आणि आपल्याकडे शिल्लक राहील H1 अपॉन H2. म्हणजेच H1 अपॉन H2 हे काय होईल, तर ज्या त्रिकोणाचा बेस समान आहे पण हाईट वेगळी आहे, उंची वेगळी आहे, तर त्याच्या क्षेत्रफळाचे हे प्रमाण होईल. मित्रांनो, अशा प्रकारे या सेशनमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1 सोडवण्यासाठीच्या ज्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील उदाहरणे सोडवणार आहोत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.